इराणवरती होणारे हल्ले हे अजूनही थांबलेले नाही आहेत। तेल साठ्यांवरती सातत्याने हल्ले चढवले जात आहेत असे चित्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतंय। इराणकडनं आता बहारीनमधल्या रिफायनरीवरती हल्ला चढवला गेला। या हल्ल्यानंतर तेलाच्या रिफायनरीत आग लागली आणि रिफायनरीचं मोठं नुकसान झालंय। युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही युद्ध जिंकलोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे युद्धविरामाच्या चर्चांना उधाण। तर युद्धाचा शेवट अमेरिका नाही तर आम्ही करू, इराणचं प्रत्युत्तर। अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे आखाती देशातली अनेक शहरं बेचिराग। 11व्या दिवशी 1332हून अधिक निष्पापांचा बळी। इराणमध्ये मोठी हानी। आखाती देशातल्या युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये। पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना। तर मोदी सरकारमुळे देशावरचं संकट अधिक गडद होणार। प्रियंका गांधींचा हल्लाबोल। आखातातल्या संकटामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या। राज्यभरात अनेक लघुउद्योगांना फटका। तर गॅसच्या तुटवड्यामुळे बऱ्याचशा हॉटेल्सनाही टाळं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा। मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना। तर गरोदर महिलांना 1 वर्षांपर्यंतची प्रसूती रजा। राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण। अनेक शहरात तापमान 40 अंशांच्या घरात। विदर्भात पुढचे 3 दिवस तापमान अधिक राहण्याचा अंदाज। T20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं मुंबईत भव्य स्वागत। विश्वविजेत्या टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव। BCCIकडनं 131 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।